ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची। देशासह जगभरातील मोठ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सर्रास रॅगिंग होत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील। पण आता हेच रॅगिंग रोखण्यासाठी यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने याची जबाबदारी विद्यार्थी आणि पालकांवर टाकण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे मी रॅगिंग करणार नाही असं विद्यार्थ्यांना तर माझा पाल्य रॅगिंग करणार नाही असं पालकांकडून लिहून घेण्याचे आदेश यूजीसीने दिले आहेत। यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना या संदर्भात पत्र पाठवले आहे। याबद्दलचे अधिकचे तपशील जाणून घेऊयात। वेदांत नेव आपल्या सोबत आहे। वेदांत, यूजीसीने काय नेमकं हे पत्र धाडलेलं आहे आणि यावर पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय नेमकी भूमिका आहे? दीपक, आपण बघत असतो की महाविद्यालय असेल विद्यापीठांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत असतात आणि हे रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी 2009 मध्ये कायदा अस्तित्वात आला होता। आतापर्यंत प्रत्येक महाविद्यालयात असेल विद्यापीठात असेल रॅगिंग कमिटी असायची, जेणेकरून रॅगिंग होऊ नये किंवा रॅगिंग झाली तर त्यासंबंधी ऍक्शन या कमिटीकडनं घेतली जायची। मात्र आता ज्या नवीन यूजीसीने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये पालक असतील त्यासोबतच विद्यार्थी असतील त्यांना लेखी स्वरूपात लिहून द्यायचं आहे की माझा पाल्य रॅगिंग करणार नाही किंवा स्वतः विद्यार्थ्यांनी लिहून द्यायचं आहे की माझ्याकडनं रॅगिंग होणार नाही। आणि दरवर्षी अशा प्रकारचं लेखी स्वरूपात महाविद्यालयांना किंवा विद्यापीठांना विद्यार्थी आणि पालकांकडनं दिलं जाणार आहे। त्यामुळे कठोर अंमलबजावणी करत रॅगिंग विरोधी कायद्याची यूजीसी कडनं केली जाते। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।